नमस्कार माझ्या गोड, तिखट आणि रसरशीत प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कट्ट्यावर. होय, मी तुमची, फक्त आणि फक्त तुमची, लाडकी, तिखट आणि एकदम चटपटीत गॉसिप गर्ल मराठी. चटपटीत रहा, सतर्क रहा आणि या बोचरांपासून लांब रहा. मंडळी, आपल्याकडे एक म्हण आहे ना, आली अंगावर तर घेतली शिंगावर. आज आपण अशा दोन महान मूर्तींबद्दल बोलणार आहोत ज्यांना यूट्यूबवर रोज नवीन महाभारत रचायची सवय आहे. नुकताच बाईंनी एक 9.5 मिनिटाचा महाप्रवचनाचा व्हिडिओ टाकलाय. विषय काय? तर मॅडम त्यात विचारत होत्या, माझ्यावर का व्हिडिओ बनवता? माझ्या मानलेल्या बहिणीवर का बनवता? तिच्या नवऱ्यावर का बोलता? व्हिडिओच्या सुरुवातीलाच बाईंचा चेहरा बघा कसा केविलवाना झालाय. म्हणते कशी, मी व्हिडिओ फक्त माझे विचार मांडायला बनवते. अरे रे रे, किती निष्पापपणा. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणीच आलं. पण ते दुःखाचं नव्हतं. हसू दाबून दाबून आलेलं पाणी होतं. अगं ताई, तुझ्यावर आणि तुझ्या त्या मानलेल्या बहिणीवर, जिला लोक प्रेमाने बोचरी म्हणतात, आम्ही व्हिडिओ हाऊस म्हणून नाही बनवत. तुम्ही दोघी मिळून जी खोटेपणाची फॅक्टरी चालवताय ना, तिला आरसा दाखवणं गरजेचं आहे. पिक्चर अजून संपलेला नाही. आता तर तुमच्या या खोटेपणाच्या चालत्या बोलत्या सायकलला आणखी एक नवीन चाक लागलंय. वा गताई वा. आधीच 2 चाकांवर तुमची खोट्याची गाडी डगमगत चालली होती. त्यात आता हे 3रं चाक लावून तुम्ही कोणता नवा पराक्रम करायला निघाले आहात? चला, आज दूध का दूध आणि पाणी का पाणी करूया. आधी बोलूया तुझ्या त्या बोचऱ्या बहिणीबद्दल. सुरुवातीपासून हिने आपली स्टोरी अशी काय फिरवून फिरवून सांगितलीये की जणू ही जगातली सगळ्यात मोठी बिचारी. सगळे मलाच त्रास देतात, मी कशी सोशिक साळसूद गाय आहे. असा आव आणते. पण ताई, एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुमच्याकडे खोटं बोलण्याची कला असेल तर आमच्याकडे तुमचे पुरावे आहेत. हे खोटं आम्ही का पचवून घ्यायचं? बरं, लोक म्हणतात तिच्या नवऱ्याबद्दल का बोलता? अरे, आम्ही सुरुवात केली. ती स्वतःच 24 तास नवरा नवरा करत असते. नवऱ्याचं कौतुक अशी करते जणू हिचा नवरा थेट अंबानीच्या शेजारीच बिझनेस करतो. माझा नवरा एवढा कमवतो, आमचा महिना खर्च एवढा आहे, आम्ही हॉटेलमध्ये 60,000 घालवले. 100 रुपयांच्या थाळीत पोट भरणारी माणसं जेव्हा 60,000च्या बढाया मारतात ना, तेव्हा लोक हसणारच. एवढं खोटं बोलल्यावर आम्ही काय तुमची आरती ओवाळायची का? याला म्हणतात आ बैल मुझे मार. स्वतःहून पायावर धोंडा पाडून घ्यायचा आणि मग म्हणायचं मला लागलं. गपगुमान बसायचं सोडून नुसती खोटं बोलण्याची खाज. आता येऊया मुख्य विषयावर, म्हणजे तुमच्यावर ताई. तुम्ही तर तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहात. हल्ली यूट्यूबवर येऊन काय बाता मारताय? मी तर नवीन आहे हो, मला यातलं काहीच कळत नाही. मला तर कॅमेऱ्यासमोर नीट बोलता पण येत नाही. वाह, काय ॲक्टिंग आहे. मॅडम, लोकांना काय वेडे समजता का? एप्रिल महिन्यात तुम्हाला एका युजरनं कमेंट केली होती, आठवते का? की मी आठवण करून देऊ? त्या कमेंटमध्ये लिहिलं होतं, मॅडम, तुमचं तर आधी 2023मध्ये एक यूट्यूब चॅनल होतं. तेव्हा तुम्हाला व्ह्यूज मिळत नव्हते म्हणून तुम्ही रडायच्या. मग आता लोकांची दिशाभूल का करताय की माझं हे पहिलंच चॅनल आहे? फक्त एवढंच नाही, त्या कमेंटमध्ये तुमच्या पर्सनल लाईफची पण पोलखोल होती. तुम्ही आधी सांगितलं होतं की माझा नवरा माझ्यासोबत राहत नाही, फक्त मुलगा राहतो. एकदा तुम्ही तुमचा नवरा आणि ती बोचरी कात्रज तलावला फिरायलाही गेला होतात. आणि आता अचानक नवीन चॅनलवर काय सांगताय की नवरा सोबत राहतो. नवऱ्यानं सोडल्याची गाणी आधीच्या चॅनलवर गाऊन झाली आणि आता इथे संसार दाखवताय. खोटेपणाला पण काही मर्यादा असते की नाही? बरं, यावर तुमची प्रतिक्रिया काय? तुम्ही ती कमेंट चक्क डिलीट केली. आणि नुसती डिलीट नाही केली तर त्या अकाउंटला थेट ब्लॉक केलं. फक्त तुम्हीच नाही, तुमच्या त्या बोचरीनं पण ती कमेंट डिलीट केली. का ग ताई? जर तुम्ही दोघी इतक्याच पवित्र आहात तर स्पष्टीकरण का नाही दिलं? छाती ठोकून का नाही सांगितलं की हे खोटं आहे? कारण तुम्हाला माहितीये, तुमची चोरी पकडली गेलीये.
तुम्हाला फक्त आणि फक्त लोकांची सिंपथी गोळा करून आपले खिसे भरायचेत. जर कोणी तुमच्या या वागण्यावर बोट ठेवलं तर लगेच मला ऑनलाईन निगेटिव्हिटी मिळतीये म्हणून रडायचं. अहो, तुम्ही जर बाजारात वैयक्तिक आयुष्य विकायला काढलं तर लोक किंमत ठरवणारच ना. एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा. हे पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. इथे लोक प्रश्न विचारणारच. जर हिंमत नसेल, खरं बोलण्याची ताकद नसेल, तर कशाला व्हिडिओ बनवून लोकांच्या डोक्याला ताप देता? व्हिडिओ टाकणं बंद करा आणि घरी बसा. शेवटी तुम्ही एक भारी डायलॉग मारलात. कोणतीच स्त्री वाईट नसते. ऐकायला खूप छान वाटतं ना? पण हा नियम तुमच्या त्या लाडक्या मानलेल्या बहिणीला लागू होत नाही का? ती जेव्हा व्हिडिओमध्ये कॅमेरासमोर बसून अख्ख्या जगाला नावं ठेवते, घाणेरड्या शिव्या देते, तेव्हा तिचा स्त्रीपणा कुठे गहाण ठेवलेला असतो? दीदी, जर जगात कोणी वाईट नसतं, तर मग बोचरीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याने मला कसं फसविलं आणि तिने माझ्या पाठीत कसा खंजीर खुपसला याचे रडगाणं का असते? यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार. स्वतःच्या चुकांवर पांघरून घालायचं आणि जगाला ज्ञान वाटत सुटायचं. तर मंडळी, अशा या आपल्या खोटारड्या गँगच्या ताई आहेत. यांना यूट्यूबवर राहायचं पण आहे, खोटं बोलायचं पण आहे. पण कोणी प्रश्न विचारला की मिरच्या जोमतात. थोडक्यात काय, तर पूर्ण 9 मिनिटं स्वतःला महान दाखवायचं आणि शेवटी एक पोकळ सॉरी म्हणून हात झटकून टाकायचे. आणि वरून प्रेक्षकांनाच सल्ला द्यायचा की आमच्या आयुष्यात डोकावू नका. अहो बाई, जर आम्ही तुमच्या चॅनलकडे बघणं सोडलं तर तुमचे व्ह्यूज कसे येणार? चूल कशी पेटणार? आम्हाला सांगताय. आधी स्वतः कॅमेऱ्याच्या बाहेर येऊन स्वतःच्या संसारावर फोकस करा. आता बोलू दुसऱ्या ताईबद्दल. मॅडम चेहऱ्यावर जगातील सगळ्यात निष्पाप भाव आणून बोलतायत की मला लाईफमध्ये कमेंट्स आल्या की बोचरीसोबत राहू नको, ती बॅड इन्फ्लुएन्स आहे. अरे रे रे, काय हे? आपल्या थोर, महान, बुद्धीची खाण असलेल्या ताईंना प्रेक्षक सल्ले देतायत. ताई म्हणतात, माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका, माझ्या निवडीचा आदर करा. अहो ताई, ऐकलत का? तुम्ही जेव्हा कॅमेऱ्यासमोर स्वतःच्या घरातले सगळे वैयक्तिक सोहळे इंटरनेटवर मांडता, तेव्हा ते वैयक्तिक उरत नाही, ते पब्लिक प्रॉपर्टी होतं. तुम्ही चहा पितानाही व्लॉग बनवणार आणि लोकांनी विचारलं की चहामध्ये साखर जास्त आहे, तब्येत सांभाळा, तर म्हणणार, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, माझ्या साखरेचा आदर करा. वा गड्या वा. तुम्हाला तुमच्या लाईव्ह कमेंट्समध्ये लोक बोचरीपासून लांब राहायला सांगतायत कारण लोकांना तुमची काळजी आहे, किंवा कदाचित त्यांना तुमच्या दोघांचा ड्रामा बघून कंटाळा आलाय. पण ताईंना राग येतोय. ताई म्हणतात, दुसऱ्यांवर लक्ष केंद्रित करू नका. बरं बाई, नाही करत, मग तर झालं. पण मग उद्या कॅमेरासमोर रडू नको फक्त. म्हणे, मी बोचरीला वैयक्तिकरित्या ओळखते. मी तिला तब्बल 3 वेळा भेटले आहे. ती खूप दयाळू आणि निस्वार्थी आहे. माझ्या नवऱ्याने आणि घरच्यांनी पण हिरवा कंदील दिलाय. टाळ्या वाजवा रे सगळ्यांनी. मॅडम, एखाद्या माणसाला तब्बल 3 वेळा भेटले आहेत. 3 वेळा. म्हणजे पहिल्या भेटीत हाय, दुसऱ्या भेटीत बाय आणि तिसऱ्या भेटीत थेट सर्टिफिकेट. ताई, तुम्ही माणूस ओळखण्याची पारख करताय की एखाद्या बँकेचं लोन अप्रूव्हल देताय? 3 भेटींमध्ये तर माणसाला समोरच्याच्या तोंडचा दुर्गंध नीट कळत नाही आणि तुम्ही थेट तिच्या कॅरेक्टरचा एक्सरे काढून मोकळा झालात. आणि सर्वात भारी ट्विस्ट काय? माझा नवरा आणि माझ्या घरच्यांनी पण आमच्या मैत्रीला मंजुरी दिली आहे. वाह, म्हणजे आता मैत्री करायच्या आधी सोयरीक जुळवल्यासारखं घरच्यांची बैठक होते वाटतं. नवऱ्याने स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय का, होय, मी माझ्या बायकोला बोचरीसोबत फिरायची अधिकृत परवानगी देत आहे. ताई, तुम्ही लग्न केलंय की? आता बोलले असते, पण जाऊ द्या. मैत्री करायला घरच्यांची मंजुरी लागते हे ऐकून गल्लीतल्या पोरांनी पण कपाळावर हात मारून घेतला असेल. म्हणे, मी भूतकाळातील गोष्टींवर किंवा अफवांवर लक्ष देत नाही, मी वर्तमानात जगते. ऑनलाईन बघून कोणाचा न्याय करू नका. ओहो हो,
अचानक आमच्या ताई सद्गुरू मोडमध्ये आल्या आहेत. मी भूतकाळात जगत नाही, मी वर्तमानात जगते. ताई, ह्या जर अफवा असत्या तर लोकांनी कमेंट्समध्ये येऊन तुला सावध केलं नसतं. आणि ऑनलाईन बघून न्याय करू नका. मग आम्ही तुमच्या चॅनलवर काय डिस्कव्हरी चॅनल बघायला येतो का? तुम्ही स्वतः ऑनलाईन येऊनच स्वतःची डाळ शिजवता ना? जेव्हा लोकांनी चांगलं बोललं की माझी यूट्यूब फॅमिली, माझे गोड रसिक प्रेक्षक, आणि लोकांनी जरा खरं बोलून आरसा दाखवला की ऑनलाईन बघून जज करू नका, प्रत्यक्ष भेटा. आता काय, आम्ही तुमची अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला 3 वेळा भेटायला तुमच्या घरी यायचं का? मग तुम्ही आम्हाला पण दयाळू आणि निस्वार्थी घोषित करणार? खरं सांगू का ताई, तुम्हाला प्रेक्षकांच्या सल्ल्याची भीती वाटत नाहीये. तुम्हाला भीती वाटतेय की तुम्ही जर बोचरीला आता सोडलत तर तुमच्या चारित्र्यावर पण हल्ला होईल. आणि शेवटी सगळा खेळ कशाचा आहे? पैशाचा आणि व्ह्यूजचा. कॉन्ट्रोवर्सी झाली की व्ह्यूज वाढतात, हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. ताई, यापुढे जर कॅमेरासमोर येऊन रडगाणं गायलं ना, तर लोकांकडे तुमच्या प्रत्येक खोटेपणाचा हिशोब तयार आहे. त्यामुळे इथून पुढे नीट राहायचं, नाहीतर व्हिडिओ बघायला तयार राहायचं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या चॅनलच्या लाडक्या रसिकहो, या ताईंच्या या महान प्रवचनावरून आपल्याला एकच शिकायला मिळतं. इंटरनेटवर कॅमेरा सुरू करून ज्ञान देणं खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर येते तेव्हा माझ्या वैयक्तिक गोष्टींचा आदर करा म्हणत पळ काढायचा असतो. ताईंना त्यांच्या 3 भेटींच्या मैत्रिणीसोबत खूप खूप शुभेच्छा. देव करो आणि त्यांची ही मैत्री अशीच टिको. नाहीतर पुढच्या व्लॉगमध्ये कसा झाला माझा विश्वासघात हे बघायला आपण तयारच आहोत. चला तर मग, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका चटपटीत आणि बोचऱ्या विषयावर. तोपर्यंत विसरू नका, अशा फालतू ड्रामापासून स्वतःला लांब ठेवा आणि चांगला कंटेंट बघा. जय महाराष्ट्र. चटपटीत रहा, सतर्क रहा आणि या बोचऱ्यांपासून लांब रहा. तुमची लाडकी गॉसिप गर्ल मराठी. बाय बाय.